नमस्कार बंधू भगिनींनो आणि माझे सर्व मित्रमंडळी, माझे सर्व आजी माजी विद्यार्थी वर्ग. काही दिवसांच्या कालावधीनंतर, मधल्या मोठ्या गॅपनंतर हा पुढचा व्हिडिओ आज बनवत आहे. प्रकृतीचं स्वास्थ्य आणि काही महत्त्वाच्या कार्यबाहुल्यामध्ये व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. आज मात्र आपण श्रीमद भगवद्गीतेमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि कठीण अशा विषयाचा परामर्श घेणार आहोत. आणि म्हणून डोळस अध्यात्म या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो आहे. बंधू भगिनींनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्म हा या संपूर्ण भगवद्गीता ज्ञानाचा आत्मा आहे. कारण माणसाचं कर्म हेच त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्याला सुख आणि दुःख, त्याचे जे भोग आहेत, चांगले किंवा वाईट, यासाठी कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. या कर्माचे अनेक प्रकार आहेत. शास्त्रानुसार त्याचे आपण प्रकार पाहणार आहोत. त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आणि त्यानुसार आपली कर्मगती योग्य प्रकारचं आचरण ठेवून आपली आध्यात्मिक प्रगती साधत मोक्षप्राप्तीचा मार्ग कसा मिळवता येतो त्याचा परामर्श आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये मोक्षप्राप्ती ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. मोक्ष म्हणजे काय? तर आपण जसा आज आपण मानवी जन्म उपभोगत आहोत, तसं जन्म मरणाचं चक्र चालू असतं, ज्याच्यामध्ये मानवी जन्म प्राप्त होण्यासाठी इतर 84 लक्ष अशा योनीत, अशा जन्मामधनं आपल्याला फिरून यावं लागतं. आणि हे जन्म मरणाचं चक्र अव्याहतपणे चालू राहतं. मग प्रत्येक जन्मामध्ये त्याचे त्याचे भोग ठरलेले आहेत. मनुष्य जन्म हा असा एक जन्म आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळते. हा एकमेव असा मनुष्य जन्म किंवा मनुष्य योनी आहे की ज्याच्यामधून आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळते, ज्याला आपण मोक्ष प्राप्ती करणे असं म्हणतो. आणि मोक्षप्राप्तीचा पुढचा अर्थ काय आहे? तर परमसत्य परमात्मा जो आहे त्याच्याशी एकरूप होणे, ही आपल्याकडे मोक्षाची संकल्पना आहे. मनुष्य जेव्हा आपलं जीवन जगत असतो त्यावेळी थोडासा जर आध्यात्मिक बाजूने विचार केला तर त्याच्या असं लक्षात येऊ लागतं की आपल्याकडे असणारी सगळी धनदौलत, संपत्ती, ऐश्वर्य जे आहे त्यात
आत्मिक आनंद किंवा आत्मिक समाधान नाही आहे. आणि हे आत्मिक समाधान या कुठल्याही मटेरियलिस्टिक अशा गोष्टींनी घेता येत नाही. आत्मिक समाधान हे प्राप्त करावं लागतं आणि ते प्राप्त करण्याचे मार्ग आपल्या ह्या सनातन संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हे सगळे मार्ग सांगत आहेत. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीता हा मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगणारा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा सगळ्या जगाच्या मानवजातीला मार्गदर्शन करणारा असा हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. म्हणून भगवद्गीता कुणीही वाचावी. मगाशी मी 84 लक्ष योनी किंवा 84 लक्ष जन्माबद्दल बोललो. 84 लक्ष योनीतून आपल्याला जन्म घ्यावे लागतात ही संकल्पना अनादी कालापासून आपल्या संस्कृतीमध्ये रूढ आहे. आजही विज्ञानाला निश्चितपणे माहिती नाही की सगळे सजीव जे आहेत त्यांचे एकूण कुठले किती प्रकार आहेत. ढोबळमानाने माहिती आहे, पण किती प्रकार आहेत त्यांची संख्या आजही माहिती नाही आहे. ज्यांना इंग्रजीमध्ये किंवा विज्ञानाच्या भाषेमध्ये स्पेसीज असं म्हणतात, त्या किती आहेत हे निश्चितपणे माहिती नाही. पण एक विज्ञान सजीवांची संख्या मोजणारी एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत जो आकडा आहे तो हल्ली किंवा अभ्यासांती जो आकडा सांगितलेला आहे तो आणि आपल्या संस्कृतीमधल्या 84 लक्ष योनी हा आकडा जवळजवळ सारखा आहे. आज अभ्यास केल्यानंतर आपल्याला माहिती झालेला हा आकडा आहे. पण अनादी कालापासून आपल्याकडे 84 लक्ष योनी जन्म फिरावे लागतात हे रूढ आहे. इतका अभ्यास आपल्या संस्कृतीतल्या म्हणजे संस्कृतीने हा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून विश्वास ठेवावा इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटून जातात. भगवान श्रीकृष्णांनी हे सगळं गुह्य ज्ञान जे आहे ते गुह्य ज्ञान रणांगणावरती अर्जुन जेव्हा आपलेच भावंड आपलेच बंधू या शत्रू पक्षामध्ये त्याच्या समोर उभे आहेत, त्यांच्याशी लढत असता त्यांच्याशी लढाई सुरू करण्यापूर्वी जेव्हा तो बघतो की ही सगळी आपल्या समोर उभी असणारी माणसं जी शत्रुस्थानी आहेत, जी लढण्यासाठी उभी आहेत, ती सगळी आपलीच आहेत, नात्यातली माणसं आहेत, गुरु आहेत, बंधू आहेत, भावंड आहेत. मग या सगळ्यांशी लढून आपण राज्य कशासाठी मिळवायचं या द्वंद्वामध्ये लढू की नको लढू या द्वंद्वामध्ये तो गर्भवगळीत झालेला अर्जुन, त्याला तो का लढणं आवश्यक आहे हे सांगण्यासाठी म्हणून जे काही ज्ञान गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मानवी जन्माचं सार्थक होण्यासाठी म्हणून ज्या विविध पद्धती आहेत, जे विविध मार्ग आहेत, त्या मार्गामध्ये कर्माचं महत्त्व भगवान श्रीकृष्ण सांगतात. गीतेतल्या 18 अध्यायापैकी जवळजवळ 4 अध्यायामध्ये कर्माविषयी सांगितलेला आहे. गीतेचा दुसरा अध्याय जो सांख्ययोग आहे त्याच्यामध्ये कर्माबद्दल सांगितलेला आहे. कर्मयोग म्हणून स्वतंत्र अध्याय आहे, त्याच्यामध्ये कर्माबद्दल सांगितलेलं आहे. कर्मसन्यास योग नावाचा अध्याय आहे, त्याच्यामध्ये कर्माबद्दल सांगितलेलं आहे. ज्ञान कर्मसन्यास योग नावाचा अध्याय आहे, त्याच्यामध्ये कर्माबद्दल सांगितलेलं आहे. आणि म्हणून कर्म हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, जो श्रीमद भगवद्गीतेचा आत्मा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून हे कर्म नेमकं काय आहे, त्याचे कुठले प्रकार आहेत, त्याचे अर्थ काय आहेत ते आपण आता समजून घेऊया.
आणि त्याच्या पुढे जाऊन फक्त आपण निष्काम कर्मयोग म्हणजे काय किंवा निष्काम कर्म म्हणजे काय त्याला फक्त स्पर्श करणार आहोत. बाकी संपूर्ण जे आहे विवेचन हे कर्माच्या विविध प्रकारांबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहा, कर्म या शब्दाचा ढोबळ अर्थ कृती किंवा विविध क्रिया किंवा कार्य किंवा आपली विविध कर्तव्य जे आपण दैनंदिन करत असतो या सगळ्याला कर्म असं म्हणायचं. ढोबळ मानाने हा अर्थ झाला. तर कर्माचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांबद्दल आपण बघूया. शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार कर्म, अकर्म, विकर्म, प्रारब्ध, क्रियामान कर्म, संचित कर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म असे विविध प्रकार कर्माचे सांगितलेले आहेत. आता हे जे पहिले 3 प्रकार आपण समजून घेऊया. म्हणजे काय ते कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय. आणि एकदा ते समजलं की त्याच्या पुढचा आपण टप्पा कर्माच्या संदर्भातला समजून घेऊया. पहा, शास्त्रानुसार ज्याला कर्म म्हणायचं ते म्हणजे काय असतं ते आपण जरा समजून घेऊया. मनुष्य जो विविध क्रिया करतो, जी विविध कर्म करतो, विविध कार्य करतो, विविध कर्तव्य बजावतो, त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम त्याला भोगावे लागतात. चांगले परिणाम म्हणजे काय? चांगलं कार्य केलेलं असेल तर त्याला सुख उपभोग मिळतो, आनंद मिळतो. वाईट कार्य केलं असेल तर त्याला वाईट त्याचे भोग भोगावे लागतात. हे अशी जी कार्य असतात त्यांना शास्त्रानुसार आपण कर्म म्हणतो, ज्याची फळं मिळतात, चांगलं असो किंवा वाईट असो. आता विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे कोणतंही असं कर्म की जे अत्यंत श्रद्धापूर्वक, मनपूर्वक आपलं हृदय ओतून जे कार्य केलं जातं त्याला विकर्म असं म्हणायचं. आता हे जे विकर्म आहे त्याच्या पुढे अकर्म. तर अकर्म म्हणजे काय? तर अशी सगळी कार्य की जी आपण करतोय त्याच्या फळाची अपेक्षा मात्र आपण ठेवत नाही. अशी फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कार्य म्हणजे अकर्म होय. अशा पद्धतीनं कर्म, विकर्म आणि अकर्म हे 3 प्रकार आहेत. लक्षात घ्या, अकर्म आणि विकर्मामध्ये जर आपण विकर्माच्या व्याख्येनुसार किंवा विकर्माच्या संज्ञेनुसार आपण मनपूर्वक, श्रद्धापूर्वक आपल्याला स्वतःला झोकून देऊन जर केलं नाही तर ते विकर्म होत नाही, ते साधं कर्म होतं. तसंच फळाच्या अपेक्षा ठेवून आपण एखादं कार्य केलं, एखादी कृती केली, आपलं कर्तव्य बजावलं तर ते सुद्धा अकर्म न राहता साधं कर्म होतं. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मणो ह्यपि बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतिः. अर्थ काय? तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये असं म्हणतात की जो मनुष्य कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल
तोच सगळ्या माणसामध्ये बुद्धिमान समजावा. हे नीटपणे आपण समजून घेऊया. कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म म्हणजे काय? तर जे कुठली आपण कृती करतो आहे, जी कुठलं आपण कर्तव्य बजावतो आहे, ते बजावत असताना त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवायची नाही, म्हणजे ते अकर्म होतं. आणि अकर्मात कर्म म्हणजे काय? फळाची अपेक्षा न ठेवत केले जाणारे हे सगळं कर्म. म्हणजे जे कुठलं कर्म आपण करतो आहे ते अकर्म हेच माझं कर्म आहे असं समजणं, याला अकर्मात कर्म पाहणं असं म्हणायचं. भगवान श्रीकृष्ण आत्ता सांगितलेल्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात, बोधव्य असं म्हणतात की गहना कर्मनो गतीही, म्हणजे कर्मगती समजणं कठीण आहे. भल्या भल्यांना कर्मगती समजत नाही. आणि म्हणून कर्म विकर्म अकर्म हे नीटपणे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे आपल्याला कर्माचं ज्ञान होण्यासाठी. म्हणून आता बघूया आपण विकर्म कधी होतं आणि अकर्म कधी होतं. एक साधं उदाहरण आपण घेऊन बघूया. आपण देवपूजा करतो आहे, पण देवपूजा करत असताना श्रद्धापूर्वक मनपूर्वक विश्वास ठेवून आपण जर ते देवपूजा हे कर्म करत नसू तर ते साधं कर्म होईल, ते विकर्म होणार नाही. हीच देवपूजा आपण फळाची अपेक्षा धरून करत असू तर ते सुद्धा साधं कर्म होईल. मग कर्म आणि अकर्म आणि विकर्म म्हणजे काय ते आपल्या लक्षात आलं असेल. आता हे जे कर्म अकर्म आणि विकर्म आहेत ते परस्पर संबंधित आहेत. कर्माच्या जोडीला विकर्म आलं की त्याचं अकर्म होतं, असा संबंध आहे बघा. कर्माच्या जोडीला विकर्म आलं की ते अकर्म होतं. म्हणजे काय? तर कोणतीही कृती किंवा कोणतंही कर्तव्य कुठलंही कार्य करत असताना ते श्रद्धापूर्वक मनपूर्वक 100% आपलं मन ओतून विश्वास ठेवून करणं म्हणजे ते विकर्म झालं. आणि हे करत असताना या कर्मामध्ये फळाची अपेक्षा जर ठेवली नाही तर ते अकर्म होईल, असा संबंध आहे. म्हणून कर्म विकर्म आणि अकर्म हे असे संबंधित आहेत. आणि म्हणून कर्माच्या जोडीला विकर्म आलं की ते अकर्म होतं असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की आपण आपली सगळी कर्तव्य जी आहेत ती कर्तव्य अकर्म स्वरूपात जर करू लागलो, म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता करू लागलो, तर पुढे आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळतो आणि आपण चिरंतन अशा सच्चिदानंद स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. भगवान श्रीकृष्ण यानंतर पुढे निष्काम कर्माचा योग सांगतात, तो आपण बघूया पुढे. पण कर्म अकर्म आणि विकर्म हे अत्यंत महत्त्वाच्या अशा संज्ञा आहेत, त्या आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या मते मी जी उदाहरणं सांगितली त्या उदाहरणानुसार आपल्या लक्षात आलं असावं असं मी समजतो. कर्माचे इतर प्रकार आहेत, ते आपण बघूया. प्रारब्ध, क्रियामान कर्म आणि संचित, पुढे हे 3 प्रकार आहेत. आता प्रारब्ध कशाला म्हणायचं? तर प्रारब्ध याचा अर्थ मागील अनेक जन्मामध्ये आपण जी काही कर्म केलेली आहेत त्या कर्माचा आत्ताच्या आपल्या वर्तमान जन्मामध्ये
चांगले किंवा वाईट फळं आपण उपभोगत आहोत, ते सगळं हे आपलं प्रारब्ध कर्म म्हणून ओळखलं जातं. आता प्रारब्ध कर्म हे पुन्हा 3 प्रकारचं असतं किंवा प्रारब्ध हे 3 प्रकारचं असतं. एक सौम्य, तीव्र दुसरं, आणि तिसरं अतितीव्र. एक उदाहरण आपण घेऊन बघूया. समजा मागच्या जन्मामध्ये आपण एखादी वाईट कृती केलेली आहे आणि त्याचा भोग म्हणून आपण या जन्मामध्ये त्याचं दुःख भोगत आहोत. ते दुःख सौम्य आहे, तीव्र आहे की अतितीव्र आहे, अशा प्रकारचा भोगतो असेल. म्हणजे त्या मागच्या जन्मामध्ये एखादी केलेल्या वाईट कृतीमुळे समजा या जन्मामध्ये आपल्याला एखादे शारीरिक दुखणं सुरू झालेलं आहे. ते दुखणं साधे घरगुती उपाय करून एक आठवडाभरामध्ये 4 दिवसामध्ये ते दुखणं बरं झालं, तर याचा अर्थ त्या दुखण्याचं स्वरूप हे सौम्य आहे किंवा हा प्रारब्ध भोग सौम्य आहे असं आपण म्हणायचं. आता हेच दुखणं बराच काळ टिकलं, बरेच औषधोपचार केले, अनेक प्रकारचे उपयोग, वैद्य डॉक्टर्स झाले, तरीसुद्धा ते दुखणं लांबत काही वर्ष त्याच्यामध्ये काढली. तर अशा प्रकारचं कर्म किंवा अशा प्रकारचं प्रारब्ध हे तीव्र प्रारब्ध असं म्हणायचं. आणि अतितीव्र प्रारब्ध म्हणजे काय, तर औषधोपचार करूनसुद्धा, सगळ्या प्रकारचे उपाय करूनसुद्धा हे दुखणं आपलं अजिबात थांबत नाही. आयुष्यभर त्याचे भोग आपल्याला ह्या दुखण्याचे भोगावे लागतात किंवा दुःख आपल्याला हे भोगावं लागतं. अशा प्रकारच्या प्रारब्धाला अतितीव्र प्रारब्ध असं म्हणायचं. थोडक्यात प्रारब्ध कर्म म्हणजे आपल्या पूर्वजन्मामध्ये केलेल्या अनेक वाईट कृतींचं जे परिणाम आहेत ते परिणाम होय. तर क्रियामान कर्म म्हणजे काय? क्रियामान कर्म म्हणजे वर्तमान जन्मामध्ये, आत्ताच्या जन्मामध्ये आपण जे काही कर्म करत आहोत, जी काही आपण कृती करत आहोत, जी काही आपण कार्य करत आहोत, म्हणजे आत्ताच्या या वर्तमान जन्मामध्ये त्याचं फळ आपल्याला कालांतराने याच जन्मात किंवा पुढील काही जन्मांमध्ये मिळणार आहे. त्याला क्रियामान कर्म असं म्हणायचं. आता बघा, ही गोष्ट आपल्या हातातली आहे. क्रियामान कर्म हे आपल्या हातातली गोष्ट आहे. म्हणजे काय, तर आज जे आपण करणार आहोत त्याचं फळ या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. आणि फळ हे मिळतं, यात काही वाद नाही. मग जर चांगलं कर्म करून चांगलं फल मिळायचं असेल तर आपल्याला चांगल्या कर्मांची संख्या वाढवली पाहिजे. म्हणजे आपल्या हातात आहे ते. एक निर्विवाद सत्य आहे की चांगलं केलं की चांगलं फळ मिळणार, वाईट केलं की वाईट फळ मिळणार. म्हणून क्रियामान कर्म जे आहे ते आपल्या हातातली गोष्ट आहे. आणि म्हणून आपण क्रियामान कर्म हे चांगली कर्म करून त्याची संख्या आपण वाढवली पाहिजे. थोडक्यात ते चांगल्या कर्मांचं डिपॉझिट आपण वाढवलं पाहिजे. आणि म्हणून त्याचं चांगलं फळ या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये मिळू शकतं. आता संचित कर्म म्हणजे काय ते बघूया आपण. संचित कर्म म्हणजे संचय. संचित हा शब्द संचय अशा अर्थाने पण येतो, म्हणजे साठलेलं. आपल्या भूतकाळामध्ये जे काही आपण कर्म केलेले आहेत त्या कर्माचा संचय, डिपॉझिट म्हणजे संचित कर्म होय. म्हणजे जी काही चांगली कर्म असतील, जी काही वाईट कर्म असतील, ते जे साठलेले आहेत त्यांना आपण संचित कर्म असं म्हणतो.
ढोबळ मानाने आपण हे शब्द प्रारब्ध, संचित असे वापरत असतो बघा, पण याचा कर्माच्या दृष्टीने हे अर्थ आता विवेचन जे केलं त्यानुसार असतात. आपल्याला प्रारब्ध म्हणजे काय कळलं, क्रियामान कर्म म्हणजे काय ते कळलं, संचित कर्म म्हणजे काय ते आपल्याला लक्षात आलं असेल. आता त्याचा पुढचा प्रकार जो तो नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे काय? नित्य म्हणजे नेहमी, दैनंदिन जीवनामध्ये केली जाणारी अनेक प्रकारची कर्म ज्याला नित्यकर्म असं म्हटलं जातं. रोजच्या रोज केली जाणारी कर्म याला नित्यकर्म असं म्हणायचे. रोज आपल्याला उठल्यानंतर आपली वैयक्तिक विविध कर्म करावी लागतात. जीवन जगण्याच्या दृष्टीनं आपल्याला विविध कर्म करावी लागतात. या सगळ्यांना नित्यकर्म असं म्हणायचं. पुढचे आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? तर निमित्त मात्र म्हणजे निमित्ताने केली जाणारी कर्म. बघा, आपले सण समारंभ आहेत. सण समारंभ साजरे करत असताना आपल्याला काही कर्म करावी लागतात, म्हणजे ते निमित्तामुळे आपण करतो. ते कर्म करण्यासाठी काही निमित्त असतं आणि म्हणून अशा कर्मांना नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे सण समारंभासाठी लागली म्हणजे केली जाणारी कर्म, किंवा घरामध्ये एखादा श्राद्धविधी असतो तो त्या निमित्तामुळे केलेला असतो, किंवा अशी कोणतीही कर्मे, अशा कोणतीही विधी, अशी कोणतीही कर्तव्य की जी निमित्ताने केली जातात त्यांना नैमित्तिक कर्म असं म्हणायचं. काम्यकर्म. काम्यकर्म म्हणजे काय? तर माणूस आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे असे कर्म करतो की ज्याच्यामध्ये आपलं काही चांगलं व्हावं, चांगलं फळ मिळावं म्हणून ती कर्म केली जातात. उदाहरणार्थ विद्यार्थी अभ्यासाची तयारी करतो, हे जे कर्म आहे तो ते फळाची अपेक्षा काय ठेवून करतो, तर मला चांगले मार्क मिळाले पाहिजेत, मला चांगलं यश प्राप्त झालं पाहिजे. अशा प्रकारचं कर्म ज्याला काम्यकर्म असं म्हटलं जातं. सत्यनारायणाची पूजा लोक घालतात, आपलं चांगलं व्हावं, काही संकट येऊ नयेत, अर्थप्राप्ती चांगली व्हावी यासाठी ही अपेक्षा ठेवून केलेली कर्म आहेत आणि म्हणून याला काम्यकर्म असं म्हणायचं. त्याच्या पुढचा प्रकार आहे निषिद्ध कर्म. शब्दाचाच अर्थ त्याचा समाविष्ट आहे. सर्व प्रकारची जी वाईट कर्म आहेत त्यांना निषिद्ध कर्म असं म्हणायचं. चोरी करणं, खोटं बोलणं, खोटं वागणं, फसवणूक करणं, हिंसा करणं, एखाद्याचा खून करणं, अशी सगळ्या प्रकारची जी वाईट कर्म आहेत त्यांना निषिद्ध कर्म असं म्हणायचं. हे सगळे आपण प्रकार बघितल्यानंतर आत्ता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याला निष्काम कर्म असं म्हणतात, तिथे आपण येऊया. गीतेचा दुसरा अध्याय जो आहे त्याला सांख्ययोग असं म्हणतात. त्या सांख्ययोगामध्ये 47व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना या कर्माविषयी असं सांगतायत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगस्त्व कर्मणी. अर्थ नीट समजून घेऊया. कर्मण्येवाधिकारस्ते, कर्मण्य एव अधिकार अस्ति. फोड आपली अशी होईल. याचा अर्थ काय? अर्जुना, तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. मा फलेषु कदाचन म्हणजे कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, फळाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार नाही.
तू कर्म कर, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याचं फळ मिळावंच ही अपेक्षा तू ठेवू नकोस. आणि म्हणून तू काय कर, म्हणून तू मा कर्मफल हेतुर्भूर, म्हणजे तू फळ मागूच नकोस. आणि पुढे काय कर, फळाची इच्छा तू धरूच नकोस. आणि त्याच्या पुढे मा ते संगोत्स्व कर्मणी, म्हणजे असंही समजू नकोस की फळाची अपेक्षा ठेवू नये, याचा अर्थ काही कर्मच करू नये असं नाही होत. म्हणजे तू कर्म पण करणार नाही असं म्हणू नकोस. शेवटच्या उत्तरार्धामध्ये या श्लोकाचा अर्थ असा आहे. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण, कर्म करण्याचा अधिकार आहे तुला, फळाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून तू काय कर, तू कर्म कर, फळ मागू नकोस. आणि असंही करू नकोस की मी कर्म करणारच नाही म्हणू नकोस. किती मोठा गर्भित अर्थ आहे ते बघा. मुळातच कर्म कर, पण फळाची अपेक्षा धरू नकोस, हे समजून घेणं किती कठीण आहे पहा. याचं कारण असं की आपण आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे जे काही करतो, जी सगळी कर्तव्य करत असतो, कृती करत असतो, कार्य करत असतो, त्या प्रत्येकातनं आपल्याला अपेक्षा असतं की काहीतरी मिळावं आपल्याला. भगवान श्रीकृष्ण याच्या पाठीमागे उदात्त असा तत्व, उदात्त असा धर्म सांगून जातात की कर्म कर, पण अपेक्षा फळाची धरू नकोस. कारण तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. फळ मिळण्यासाठी तू फळ मला मिळालंच पाहिजे असं म्हणण्याचा अधिकार नाही. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, कोणतंही चांगलं किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचं फळ हे मिळणारच असतं. आणि कर्मफळ कसं आहे, समजा हजारो गायींचा कळप आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारची त्या गायींची वासरं आहेत, पिलं आहेत. पण प्रत्येक वासरू आपल्या मातेजवळच, आपल्या आईजवळच आपली आई शोधून काढतं, आपली आई, आणि त्याच्याजवळच जातं. कर्मफळ असं असतं, ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याचं फळ देतच असतं, मिळतच असतं. देवादिकांना कर्मफळ चुकलेलं नाही, आपल्यालाही ते चुकणार नाही. पण भगवान कृष्ण काय सांगतात की कर्म करण्याचा अधिकार आहे, पण फळ तू मागू नकोस, कारण फळ मागण्याचा अधिकार तुला नाही. आणि शेवटी काय सांगतात की फळ मागण्याचा अधिकार नाही म्हणून तू असं म्हणू नकोस की मी कर्मच करणार नाही म्हणून. असं नाही करता येणार. लक्षात घ्या, आपल्याला फळ मिळणार नाही म्हणून कर्मच करणार नाही असं होत नाही. कर्माशिवाय कुणीही व्यक्ती राहूच शकत नाही. तुम्ही विचार करा, आपण कुठलंही कर्म केल्याशिवाय राहू शकतो का बघा. म्हणजे कोणतंही कर्म न करता आपण राहू शकत नाही. कर्म हे करावंच लागतं. ते वाईट असो, चांगलं असो, कसलंही असो, ते कर्म करावंच लागतं. पण हे करत असताना निष्काम पद्धतीने अपेक्षा फळाची न ठेवता करणं, याला निष्काम कर्मयोग असं म्हटलं जातं. आणि जो मनुष्य कर्मापासून फळाची अपेक्षा ठेवतो त्याला भगवान श्रीकृष्ण कृपण म्हणतात, दीन म्हणतात. कृपणः फल हेतवाः, म्हणजे फळाची अपेक्षा जो ठेवतो तो कृपण आहे, कंजूस आहे, दीन मनुष्य आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मित्रांनो, निष्काम कर्मयोग जर आपण नीट समजून घेतला आणि तो अंगीकारला तर पुढे जाऊन आपल्याला मोक्षमार्ग जवळ येतो. कारण त्याच्या पुढच्या पायऱ्यांमध्ये माणसाला आपल्या सर्व अशा अपेक्षा, इंद्रिय जे आहेत ते इंद्रिय सुख, इंद्रिय विषय जे आहेत त्यांच्यावरती नियंत्रण आणणं आणि इतकी समतोल वृत्तीमध्ये स्वतःला बदलून घेणं की उच्च नीच हा भेदभाव संपणं त्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे असा मनुष्य बनणं की जो गरीब श्रीमंत असा भेद करणार नाही,
कुठलंही प्राणी मात्र असो, कुठल्याही सजीव असो, किंवा कोणताही चांगला मनुष्य असो, वाईट मनुष्य असो, चांडाळ मनुष्य असो, या सगळ्यांना एका समान वृत्तीनं पाहण्याची वृत्ती त्याला प्राप्त होऊन जेव्हा असा मनुष्य तयार होईल, त्यावेळेला तो मोक्षाच्या मार्गावरती जाईल, म्हणजे त्याची आध्यात्मिक प्रगती होईल आणि त्याचा उद्धार होईल, असं भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात. हे सगळं का सांगतात? तर युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्रावरती अर्जुन सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे टू बी नॉट टू बी या अवस्थेमध्ये मी आता लढू की नको लढू, कारण माणसं आपलीच आहेत, या सगळ्यांशी लढून काय करायचं, या गहन प्रश्नामध्ये तो गर्भगडीत झालेला असताना, त्याला सगळं हे मार्ग सांगत असताना, हे ज्ञान देत असताना हा निष्काम कर्मयोगसुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढे ते आत्म्याचं स्वरूप सांगतात, आत्मज्ञान त्याला देतात. ते असं म्हणतात की तुला असं वाटत असेल की मी ह्यांना मारून पाप करणार आहे वगैरे वगैरे, तर तू कोण मारणार आहेस असं त्याला विचारतात. तू मारणार आहे कोण? कारण एखादी व्यक्ती मरते, मृत पावते म्हणजे काय होतं, त्याचं शरीर जीर्ण होतं. एखादा सजीव मरतं म्हणजे काय होतं, त्याचं शरीर जे आहे ते बायोलॉजिकल बॉडी जी आहे ती जीर्ण होते आणि त्यातलं एक परमतत्व ज्याला आपण आत्मा असं म्हणतो, सोल असं म्हणतो, ते सोल मात्र अमर आहे. ते दुसऱ्या शरीरामध्ये जातं. जसं आपण फाटके कपडे टाकून देतो आणि नवीन कपडे परिधान करतो, तसं तर जे सोल किंवा आत्मा जो आहे तो आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तो आत्मा चिरंतन आहे, त्याला अमरत्व आहे, त्याच्यावरती कशाचाही परिणाम होत नाही. त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाण्याचा काही त्याच्यावर परिणाम होत नाही, वाऱ्याचा काही त्याच्यावर परिणाम होत नाही. असा अमर चिरंतन तत्व जे आहे ते तत्व म्हणजे आत्मा, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. त्यामुळे तू ज्यांना मारतोय असं म्हणतोस ते कोण मारणार? तू कोण मारणार नाही असते. जन्म मरण ही प्रक्रिया अव्याहतपणे चालूच आलेली आहे आणि त्यातनं जर तुला सुटायचं असेल तर तुला मोक्षप्राप्तीसाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, जे भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानरूपामध्ये सांगितलेलं आहे. त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा जो आपण आत्ता बघितला, ज्याला निष्काम कर्मयोग असं म्हणतात, हा निष्काम कर्मयोग आहे. आणि म्हणून असं म्हटलं की आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी माणसाला हे सगळं कर्म गती समजून घेणं आवश्यक आहे. निष्काम कर्मयोग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, जो श्रीमद भगवद्गीतेचा आत्मा म्हणून आपण ज्याला मानतो, तो नीट समजून घेतला की आपल्याला आयुष्याचं गम्य काय आहे ते कळतं. हे आध्यात्मिक अभ्यास का बरं करायचा? याचं कारण आहे, अध्यात्म आपल्याला संयम शिकवतं, अध्यात्म आपल्याला समतोल विचार शिकवतं, अध्यात्म आपल्याला जगण्याचा योग्य दिशा आणि योग्य मार्ग सांगतं. काय करू, लढू की नको, हा जो प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे, त्यातनं त्या अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलं ते तंतोतंत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडतं. आणि म्हणून हे ज्ञान आपण मिळवणं गरजेचं आहे. आजच्या परिस्थितीचा विचार जर आपण केला, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की आज हे आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे.
जीवनामध्ये एक समतोल साधायचा असेल, वैचारिक समतोल साधायचा असेल, तर हे ज्ञान मिळवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तरुण मुलं मुली किंवा तरुण व्यक्ती आयुष्यामधल्या अनेक अपयशामुळे वैफल्यग्रस्त होतात आणि आपलं जीवन संपवतात, त्यावेळेला खूप वाईट वाटतं. आणि म्हणून तरुण वयातसुद्धा हे थोडं आध्यात्मिक ज्ञान जर असेल तर माणूस संयम शिकेल, समतोल वृत्ती त्याच्याकडे येईल. कोणत्या गोष्टी किती थरापर्यंत मनाला लावून घ्यायच्या ह्याचं ज्ञान होईल. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. ही एक विचाराची पद्धत त्याच्या बुद्धीमध्ये डेव्हलप होईल. हे केवळ आध्यात्मिक अभ्यासामुळे शक्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्याला आत्मिक आनंद आपण म्हणतो, परमानंद ज्याला आपण म्हणतो, समाधान आपण ज्याला म्हणतो, ते कुठल्याही मटेरियलिस्टिक वस्तूने मिळत नाही. आपल्याकडे भरपूर गाड्या आहेत, खूप महागड्या गाड्या आहेत, भरपूर ऐश्वर्य आहे, बंगला आहे, सगळं आहे. पण आत्म्याचं समाधान, आत्मिक समाधान ज्याला आपण म्हणतो, मनाचं समाधान ज्याला आपण म्हणतो, दिखाऊ नाही, ते आतून वाटणारं समाधान जर हवं असेल तर माणसाला ह्या भौतिक गोष्टींमध्ये ते मिळत नाही. त्याच्यासाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे, हे लक्षात घ्या. आणि तो फक्त सनातन धर्मामध्येच हा मार्ग आपल्याला मिळतो. आपण जरा उत्तर भारतातली तीर्थक्षेत्रे बघितली, मागेसुद्धा मी हे बोललो आहे, तर अनेक असे उच्च शिक्षित, अनेक श्रीमंत व्यक्ती, ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, जे उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांनी अनेक मोठ्या पदांवरती कार्य केलेलं आहे, अशी कितीतरी माणसं उत्तर भारतातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये येऊन भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचा अभ्यास करतात आणि आयुष्याचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेतात. आत्मज्ञान म्हणजे काय ते समजून घेतात आणि स्वतःचा उद्धार करण्याचे पायऱ्यांवरती ते आत्मिक प्रगती घडवून येत असतात स्वतःची. आपण मात्र आपलंच हे ज्ञान आपल्याकडे असताना आपण मात्र ते विसरतो आहोत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. हे जळजळीत सत्य आहे. हे आपल्याला सगळ्यांना समजावं, तरुण मुलामुलींनी हे समजून घ्यावं. हाच मुळात माझ्या या चॅनलचा उद्देश आहे. आपण सर्वांनी हे व्हिडिओज अवश्य पाहावेत, आपल्या मित्रमंडळींना पाहायला सांगावेत. जे काही मला यथाबुद्धी समजलेलं आहे, माझी जी समज आहे त्यानुसार जे कळलेलं आहे, ते हे भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक पवित्र कार्य माझ्या हातून जे अल्पस्वल्प स्वरूपात होत आहे, त्याला आपण चांगला प्रतिसाद द्यावा. सुदैवाने, अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझे सगळे जे व्हिडिओ आहेत ते सुमारे 2000 लोकांपर्यंत पोहोचले. ते आत्तापर्यंत अजून ते अधिकाधिक लोकांनी पाहावेत. चॅनल आपण सबस्क्राईब करावं, एवढीच सदिच्छा आहे. आज आपण इथेच थांबत आहोत, कारण साधारणपणे 1.5 तासाचा हा व्हिडिओ झालेला आहे. आपण सर्वांनी तो शांतपणे समजून ऐकून समजून घ्यावा, पाहावा, ही विनंती. ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं. काही शंका असल्यास कॉमेंट्स करून अवश्य विचाराव्यात. मला यथाबुद्धी मी त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करीन. धन्यवाद. आजच्या कर्म हा विषय आपण थोडक्यात समजून घेतला. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मगती समजणं खूप कठीण आहे. तरी जेवढं काही मला त्याचं ज्ञान झालेलं आहे त्यानुसार मी आपल्यापर्यंत तो विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना म्हणून हा व्हिडिओ इथे संपवतो आहे.
योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्रीकृष्णार्पणम्.